हॅलो एव्हरीवन, माझे नाव मानसी. वेलकम टू माय चॅनल बी मोटिवेटेड मानसी. आजचा आपला चौथा एपिसोड आहे आणि आपल्या एपिसोडचं नाव आहे सेल्फ लव. सेल्फ लव करणे खूप महत्त्वाचे आहे. आपण काय करतो, कधी ह्याचं मन जपतो तर कधी त्याचं मन जपतो. ह्यामध्ये मात्र स्वतःचं मन जपणं राहूनच जातं. सेल्फ लव करणे याचे खूप फायदे आहेत. हे आपल्याला इमोशनली, मेंटली फिट ठेवते, जास्त पॉझिटिव्ह ठेवते. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता ना, तेव्हा जग तुमच्यावर प्रेम करायला लागते. म्हणून आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतःला काय वाटतं, स्वतःला काय आवडतं हे पाहिलं पाहिजे. आपल्याला चुकीची समज झालेली असते की मी जर दुसऱ्यावर प्रेम केलं तरच ते आपल्यावर प्रेम करतील. मला हा तुम्हाला मेसेज द्यायचा आहे की इकडे तिकडे भटकणं बंद करा. सेल्फ लव करायला सुरुवात करा. जेव्हा आपण सेल्फ लवच्या एनर्जीमध्ये असतो तेव्हा आपण स्वतःला रिपेअर करत असतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही तयार होता जगाकडून भरभरून प्रेम घेण्यासाठी. आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपली पहिली प्रायोरिटी आपण स्वतः असलो पाहिजे. जेव्हा आपण आपल्याला इम्पॉर्टंट देतो तेव्हा जग आपल्याला इम्पॉर्टंट द्यायला लागते. आपल्याला घरचे सांगतात की इतरांशी चांगले वागायचे, बोलायचे, तरच ते आपल्याला चांगले बोलतात, पसंत करतात. पण असं का नाही सांगत कोण की स्वतःला पसंत केलं पाहिजे, स्वतःची रिस्पेक्ट केली पाहिजे. सेल्फ लव म्हणजे स्वतःवर प्रेम करणे, स्वतःचा रिस्पेक्ट करणे, स्वतःला स्वीकारणे. जसं आपण हे सगळं इतरांना देतो ते पहिलं आपण स्वतःला द्यायला शिकलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःची काळजी घेतलात तरच तुम्ही जगाची काळजी घेऊ शकता. स्वतः तारीफ करता आली पाहिजे, जे आपण इतरांकडून अपेक्षा करतो. काही लोकांना सतत कोणाची ना कोणाची कंपनी हवी असते, पण आपल्याला आपल्यासोबत राहायला नाही आवडत. सो तुम्हीच विचार करा, तुम्हाला तुमची कंपनी नाही आवडत आहे तर इतरांना कसे तुम्ही आवडणार. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर आधी तुम्हाला स्वतःची कंपनी एन्जॉय करावी लागेल, स्वतःसोबत जास्त वेळ घालवावा लागेल. तेव्हा तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवताना तेव्हा तुम्ही स्वतःला व्यवस्थित समजता. जेव्हा तुम्ही स्वतःला व्यवस्थित समजता तेव्हा तुम्ही 100% स्वतःला देऊ शकता. मग आधी स्वतःची काळजी घ्या, मग इतरांची काळजी घ्या. थोडंसं सेल्फिश व्हावं लागेल. याला सेल्फिश होणं नाही म्हणत. बघा, आपण एकटे आलो आणि एकटे जाणार आहोत. कुणी कोणासाठी थांबत नाही. मग आपल्या आयुष्याला आपण 100% दिले पाहिजेत आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा तुमची लाईफ हळूहळू चेंज व्हायला लागेल. ऑटोमॅटिकली सर्व काही ठीक व्हायला लागेल. म्हणून आधी स्वतःवर प्रेम करा, मग दुसऱ्यावर प्रेम करा. स्वतःचे शरीर, स्वतःची बॉडी यांकडे लक्ष द्या, काळजी घ्या. कारण वर्षाचे 12 महिने आणि दिवसाचे 24 तास आपण ह्या शरीरामध्ये राहणार आहोत. तुमच्याकडे किती महागडं घर जरी घेतलं तुम्ही, पण ही आत्मा फक्त तुमच्या शरीरातच राहणार आहे. ही आत्मा जर शरीरातून निघून गेली तर हे शरीर नश्वर आहे. जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत ते तुमच्या सोलचे मंदिर आहे. त्या मंदिराची छानपैकी काळजी घ्या. त्यासाठी व्यायाम करा, चांगले सात्विक अन्न खा, स्वतःला छान कपडे घ्या, स्वतःला छान ठेवा. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत 15 मिनटं टाईम घालवता ना, तुमच्या मी टाईममुळे सक्सेस तुमच्याकडे यायला सुरुवात होते. जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर 15 मिनटं तरी स्वतःसोबत घालवायला शिका. तेव्हा तुम्हाला क्रिएटिव्ह आयडियाज येतील. मेडिटेशन करायला सुरुवात करा. जसं आपल्या पोटाला जेवण इम्पॉर्टंट असतं तसंच आपल्या सोलला, बॉडीला मेडिटेशन इम्पॉर्टंट असतं. नेहमी मोठी मोठी स्वप्न बघा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा. सेल्फ लव ही तुमच्या सक्सेसची पहिली पायरी असेल. जर तुम्ही आतून खुश असाल तरच तुम्ही कोणतंही काम सहज करू शकाल. जेव्हा तुम्ही स्वतःवर खूप प्रेम कराल तेव्हाच तुम्ही ते इतरांकडून अट्रॅक्ट कराल. त्यामुळे पहिली सेल्फ लव करायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.